नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, घटना दिल्लीत घडलेली आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यापासून जवळ असलेल्या मेट्रोच्या चांदणी चौक या स्टेशन जवळ ही घटना घडली. ती का घडली, कशी घडली, त्यामागे काय कारस्थान होतं, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जाऊन पोहोचतात, या सगळ्याचा तपास चालू आहे. आणि त्याच्या यायच्या तसतशा बातम्या येत आहेत. मला त्याविषयी अधिक वेगळं काही आत्ता सांगण्याची गरज वाटत नाही. पण अशा घटना घडतात, त्यातून आपल्याला सुद्धा काही शिकायचं असतं, समजून घ्यायचं असतं, सावध व्हायचं असतं. कुठलाही घातपात होतो, त्या घातपातामध्ये जितकी आपल्या शत्रूची किंवा दुसऱ्या कुणाच्या निष्काळजीपणाची जबाबदारी असते, तितकीच आपली सुद्धा जबाबदारी असते. आपण बेसावध असतो, त्याची किंमत आपल्याला मोजावी लागत असते. भले दोषी तो असेल. गाडी चालवणारा दारू पिऊन गाडी चालवतो आणि अपघात होतो, आणि त्यात जर आपल्याला इजा पोहोचत असेल, आपल्याला अपघात होत असेल, आपण जखमी होणार असू, तर जितका तो नशा केलेला ड्रायव्हर दोषी असतो, तितकेच आपण सुद्धा दोषी असतो. आणि त्याचं कारण तो बेताल चालवतोय हे सावध आपली नजर असेल तर आपल्याला दिसतं, आणि आपण विना विलंब अशा गाडीपासून दूर जात असतो. पण आपलं त्या गाडीकडे लक्ष देत नसेल तर मात्र त्याच्या गाडी समोर आपण येतो आणि आपल्याला धडक बसत असते. म्हणून थोडी का असेना जबाबदारी आपल्यावर सुद्धा असते. आणि म्हणून जेव्हा अशा घटना घडतात किंवा अशा घटना घडण्याची शक्यता असते, ती शक्यता आपल्याला माहिती नसते असं बिलकुल नाही. रस्ता क्रॉस करताना डावीकडे उजवीकडे बघा हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, तरी आपण बेसावधपणे धावत असू तर आपण अपघाताला आमंत्रण देत असतो, आणि म्हणून आपण सुद्धा दोषी असतो. ज्या वेळेला असे कोणी आपल्याला इशारे देत असतात, सावध करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याची टिंगलटवाडी करणं हा एका अपघाताला किंवा संकटाला दिलेलं हे एक आमंत्रण असू शकतं. मी हे का सांगतोय लक्षात घ्या. घटना दिल्लीत घडलीय, पण मी मुंबईकरांना याविषयी सावध करतो आहे. आणि मी करतोय असं समजू नका. या गोष्टीला आता जवळजवळ 2-3 महिने होत आले. वरळी डोम या मुंबईच्या मध्य मुंबईतल्या एका भव्य पटांगणामध्ये, सभागृहामध्ये, मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेताना अमित साटम या तरुण नेत्याने एक इशारा दिला होता. तेव्हा महापालिका किंवा स्थानिक संस्थांच्या निवडणुका दृष्टीपथात सुद्धा नव्हत्या. त्या घ्याव्यात यासाठी राजकारण, घोषणा, ओरडाआरडा, प्रतिक्रिया चालू होत्या. पण निवडणुका आता येऊन जवळ ठेपल्यात अशी परिस्थिती नव्हती. पण तेव्हा येऊ घातलेल्या, लवकरच होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये नव्याने अध्यक्ष होणारा अमित साटम या तरुण भाजप नेत्याने एक वाक्य उच्चारलं होतं. ते आज किती महत्वाचं आहे ते तुम्हाला कळेल. पण ज्या वेळेला त्याने ते उच्चारलं, तेव्हा आपल्याकडच्या बुद्धिमान पत्रकारांनी, अतिशहाण्यांनी, विश्लेषकांनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आक्षेप घेतलेले होते की परत एकदा उद्धव ठाकरे हे जर महापालिकेमध्ये बहुमत आणू शकले तर कोणी हरुण खान मुंबईचा महापौर होऊ शकतो. हे जे वाक्य आपल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून अमित साटम बोलले होते, त्यातलं गांभीर्य दिल्लीच्या स्फोटानंतर अधोरेखित झालेलं आहे. अधोरेखित झालेला आहे. कारण असा कोणी महापौर झाला तर तो त्यांना पाठीशी घालू शकतो आणि घातपातासाठी मुंबई ही जिहादींना मोकळी करून देऊ शकतो. ही ती शंका आहे, जो इशारा अमित साटमने दिलेला आहे.
आपल्याकडे लगेच शहाणे म्हणतील की महापौराकडे असे अधिकार किती महत्वाचे असतात. महापौर मुंबईचा हे शोभेचं पद आहे वगैरे वगैरे बोलायला सगळं सोपं आहे, पण ते सन्माननीय पद आहे. आणि ज्या वेळेला महापौर पद एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती जातं, त्यावेळेला त्याला कब्जात घेऊन किंवा त्याला आपला अंकित करून घातपाती गुन्हेगार सुद्धा आपल्या गुन्हेगारीला त्या नागरी वस्तीमध्ये मोकाट रान देऊ शकतात. विसरला नसाल तर मी तब्बल 35-40 वर्षापूर्वीची तुम्हाला आठवण करून देईन. मला वाटतं त्यावेळेला भिवंडी या नगर महापालिका नव्हती, नगर परिषद होती. त्या नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष होते ते आपल्या गाडीतून, लक्षात ठेवा, भिवंडी नगरपालिका अध्यक्ष हे आपला नगरपालिकेचा बोर्ड लावलेल्या गाडीतून 2 मारेकरी शार्प शूटर घेऊन भायखळ्याच्या जे जे हॉस्पिटलमध्ये आले होते. आणि त्या मारेकऱ्यांनी एका विशिष्ट वॉर्डमध्ये पोलीस संरक्षणाखाली ज्या एका आरोपीला उपचार करण्यासाठी ठेवलेलं होतं तिथपर्यंत गेले आणि त्यांनी गोळ्यांचा अक्षरशः भडीमार करून भर इस्पितळामध्ये एक गँगवॉरची घटना घडवून आणली होती. पण त्यांना जे जे इस्पितळापर्यंत सुरक्षित आणण्याचं कवच जे होतं, सुरक्षा कवच होतं, ते भिवंडीचा नगराध्यक्ष होता. मला त्याचं नाव आत्ता आठवत नाहीये. लक्षात ठेवा, आता ही गाडी कुठून आली, दिल्लीत ज्या गाडीचा स्फोट झाला ती गाडी कोणाची होती शोध चाललाय. 8-9 वेळा ती गाडी परत परत विकली गेलेली आहे, खरेदी केली गेलेली आहे. पण ज्याच्यावर संशय येणार नाही अशाच गाड्यांचा, वाहनांचा आणि साधनांचा, जागांचा वापर अतिरेकी आणि गुन्हेगार करत असतात. मुद्दा असा असतो की अशा स्वरूपाचा कोणी महापौर मुंबईत झाला तर तो किती उत्पात घडवू शकेल याची नुसती कल्पना करा. असंच अमित साटमला त्या भाषणातून सांगायचं होतं, ज्या भाषणाची आपल्याकडच्या सेक्युलर पत्रकारांनी, संपादकांनी, विश्लेषकांनी टिंगल केली. हरुण खान हे नाव दुय्यम आहे, कुठला तरी खान होईल असं मला वाटतं अमित साटम बोलला होता. पण खान प्रत्येक मुस्लिम हा अतिरेकी नसेल, पण 90% अतिरेकी जगातले जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या अतिरेकी घटना घडतायत, घडत आलेल्या आहेत गेल्या 25-30 वर्षामध्ये, त्या प्रत्येक वेळेला कुठला ना कुठला कुठल्याही देशाचा मुस्लिमच जिहादी अतिरेकी घातपाती म्हणून का पकडला जातो याकडे पाठ फिरवता येणार नाही. ते निखळ सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मतं मिळाली, बहुसंख्य किंवा बहुमत जागा मिळाल्या, तर कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल असं अमित साटम जेव्हा म्हणाला, त्याचं गांभीर्य आता दिल्लीच्या घटनेनंतर लक्षात येऊ शकतं की तो उजळ माथ्याने मुंबई महापौराच्या गाडीतून अशा घातपात्यांना कुठल्याही कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ शकतो. साधारणतः महापौराची गाडी म्हटल्यानंतर कुठल्याही सुरक्षा स्थळी सुद्धा अडवून रोखली जाणार नाही. थोडंफार होईल, नाही असं नाही, पण तरीही महापौराबरोबर बसलेली व्यक्ती ही घातपाती, जिहादी, अतिरेकी, फिदाईन असू शकते. म्हणून पोलीस सुद्धा, सुरक्षा व्यवस्था सुद्धा थोडीफार सैल पडते, ढेपाळते. आणि म्हणून महापौर पद हे दिखाऊ असलं तरीही महत्वाचं इतक्यासाठी आहे की त्या महापौर पद आणि ती जी व्यवस्था किंवा त्याचा जो शिष्टाचारी सोय आहे, त्या सोयीचा गैरवापर होऊ शकतो याकडे अमित साटमनी लक्ष वेधलेलं आहे. ज्या दिवट्यांना ते कळलेलं नाही त्यांना ते आत्ता कळेल, त्यांना ते आता कळेल. कारण अशा बेसावध लोकांमध्ये, वस्त्यांमध्ये जागी जाऊन काहीतरी उचापत करणे हा जिहादी अतिरेकाचा खरोखरा परिणाम असतो. आता ही गोष्ट एकदा लक्षात घेतली
की ती बुद्धिमंतांच्या लक्षात येत नाही, आणि सेक्युलर असलं तर त्याच्या बिलकुल लक्षात येत नाही. त्याचा गळा कापला जाईपर्यंत सेक्युलर विचारवंताला अतिरेक, दहशतवाद, नक्षलवाद म्हणजे काय ते कळत नाही. तेव्हा त्यांच्यासाठी मी बोलतच नाहीये. मी सामान्य नागरिकासाठी बोलतोय, ज्याला फारशी अक्कल नाही असं पत्रकार समजतात. त्या सामान्य नागरिकाला असे धोके लवकर ओळखता येतात. आणि म्हणूनच दिल्लीतली जी घातपाती घटना घडलेली आहे त्याचा सगळ्यात मोठा प्रभाव मुंबईच्या महापालिका निवडणुकीवर पडू शकतो. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक दोन कार्यक्रमामध्ये मोठे छाती ठोक बोलले होते की 92-93च्या दंगलीमध्ये मुंबईला कोणी वाचवलं, मुंबईकराला कोणी वाचवलं, म्हणजे शिवसेनेने वाचवलं. हे उद्धव ठाकरेंना सांगायचं होतं ज्यावेळेला त्यांची शिवसेना अखंड होती. एकनाथ शिंदे वगैरे त्यांच्या बरोबर होते, आणि आम्ही सुद्धा हिंदुत्ववादी आहोत, आम्हीच हिंदुत्ववादी आहोत, भाजप हिंदुत्ववादी नाही, हे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या घशाला कोरड पडत होती. तेव्हा ते सांगत होते की मुंबई आम्ही वाचवली 92-93च्या दंगलीमध्ये, सांगत होते ना. आज ते उद्धव ठाकरे मुंबईत दंगल पेटली, जिहादी दहशतवाद्यांनी दंगल पेटवली, तर कोणाच्या बाजूने उभे राहतील याचा आधी विचार करा. अमित साटमला त्या जून महिन्यामध्ये, आपला जुलै महिन्यामध्ये आपल्या पदाचा भार सांभाळताना जो इशारा द्यायचा होता त्यातला आशय समजून घ्या. अमित साटम उद्धव ठाकरे अतिरेक करतील असं सांगत नाहीये. तो सांगतो जेव्हा की कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल, म्हणजे मुंबई महापौरासाठी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा कुणातरी दहशतवाद्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. कळते मित्रांनो तुम्हाला काय ते? आणि ह्यात काही नवीन आहे अशातला भाग नाही. कधी काळी शरद पवारांनी दाऊद गँगच्या 2 शार्प शूटरना संरक्षण खात्याच्या विमानातून उत्तर प्रदेश पासून मुंबईत विमानाने आणलेलं आहे. कसा वापर होतो माहितीये तुम्हाला? योगायोगाने हे जे मी भिवंडीचे नगराध्यक्ष सांगितले ते सुद्धा शरद पवारांच्या काँग्रेसमधले होते, कारण शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते. असो, सांगण्याचा हेतू अमित साटमनी ते वाक्य जे उच्चारलेलं होतं त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि मला वाटतं की मुंबईच्या सामान्य नागरिकाला तो अर्थ कळला असेल. 10 वर्ष नरेंद्र मोदी आल्यानंतर हळूहळू करत अशा घातपाती घटना मुंबईतून, महाराष्ट्रातून आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर हद्दपार झाल्या होत्या. नाहीतर आधीची 10 वर्ष कधीही कुठेही बॉम्बस्फोट होत होते. अगदी मुंबईपर्यंत समुद्र मार्गे येणारे पाकिस्तानी दहशतवादी किडा मुंगीसारखी माणसं मारत होते, पण त्याचा बंदोबस्त करण्याची हिंमत त्या सेक्युलर सरकारमध्ये नव्हती, ज्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी नुसते डोळे वटारले तर पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा सुद्धा आपला पंतप्रधान त्या काळातला बोलला नव्हता. ती सगळी परिस्थिती नरेंद्र मोदींनी सत्ता हाती घेतल्यापासून गेल्या 10 वर्षात बदललेली आहे. त्या सत्तेमागचं प्रचंड बहुमत होतं, ते गेल्या निवडणुकीत घटलं. आणि काय काय व्हायला लागलंय बघा मित्रांनो. पहलगाम पर्यंत पाकिस्तानातून अतिरेकी येऊन धर्म विचारून गोळ्या घालतायत. लाल किल्ल्यापर्यंत येऊन बॉम्बस्फोट केले जात आहेत. मोदींच्या पाठीशी बहुमत नाही, मोदी सरकार कधी कोसळून पडेल हा जो प्रचार, सेक्युलर प्रचार चालतो, त्यामुळे ही हिंमत परत वाढायला लागलेली आहे. आणि ती हिंमत वाढली तर मुंबईत असो, चेन्नईला असो किंवा कलकत्ता आणि आणखीन कुठेही असो, कुठपर्यंतही जिहादी पोहोचू शकतील. हे कोलकात्यामध्ये हकीम नावाचा जो तृणमूल काँग्रेसचा महापौर आहे त्याने करून सुद्धा दाखवलेला आहे.
पोलिसांची हिंमत नाहीये त्या तृणमूलच्या मुस्लिम महापौराला पकडण्याची हिंमत नाहीये. आणि ममता रोखू शकत नाही, कारण ममता दिदी ही मुस्लिम वोट बँकेची लाचार आहे. आजकाल उद्धव ठाकरे त्याच मोल्डमध्ये गेलेले आहेत, त्याच मोडवर गेलेले आहेत. दिल्लीतल्या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? रोज उठून मोदी आणि शहा यांना टोमणे मारणारे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचे जे कोणी नेते असतील, त्यांनी दिल्लीतल्या घटनेनंतर कुठली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ती जरा तपासून बघा. मग तुम्हाला अमित साटमच्या त्या वाक्यातलं गांभीर्य आणि संकट लक्षात येऊ शकेल. आणि मला सांगण्याची गरज नाही, माझा या देशातल्या सामान्य जनतेवर, ज्याच्याकडे अशिक्षित अडाणी म्हणून बुद्धिजीवी नाक मुरडतात, त्या अडाण्यांवर माझा विश्वास आहे. त्या सामान्य अडाणी मतदारानेच 10 वर्षाच्या सेक्युलर सरकारमधून भारताची मुक्तता करून नरेंद्र मोदींच्या हाती देशाची सत्तासूत्र सुपूर्द केली. म्हणून गेल्या 10 वर्षात या अतिरेकी जिहाद आणि हिंसाचाराचा बंदोबस्त होऊ शकला. काश्मीरमधून 370 कलम गेलं. तिकडे हुरियतच्या नावाने चाललेला तमाशा आणि भारतीय सेनेला पोरो टोरो सुद्धा दगड मारत होती, ते सगळं चित्र बदलून गेलेलं आहे. पण त्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत बहुमत थोडं काय घटलं आणि दहशतवाद जिहाद डोकं वर काढायला लागलाय. त्याचा परिणाम लाल किल्ल्यावर दिसला. 2,900 किलोग्रॅम स्फोटक गोळा करण्यात आली. एक महिला डॉक्टर AK-47 आपल्या गाडीच्या डिकीत ठेवून फिरायला लागली. त्याचं कारण 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत घटलेलं बहुमत आहे. आणि म्हणून अमित साटम जे सांगतो ते गंभीरपणे समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडचे बुद्धिजीवी इतके निर्बुद्ध झालेत की इतक्या संवेदनशील गोष्टी त्यांना समजेनाशा झाल्यात, तर त्यांच्याकडून माझी तरी काडी मात्र अपेक्षा नाही. पण मला खात्री आहे की मुंबईकर मतदार हा ठाकरे ब्रँड, मराठी अस्मिता वगैरे वगैरे मध्ये वाहून गेला तर तो कुठल्या संकटाला आमंत्रण देईल हे अमित साटम तुम्हाला सांगू पाहतोय. काहिजे का तुम्हाला? विचार करा. ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी अस्मिता या नावाखाली आपण कोणीतरी असा जिहादींना मदत करू शकणारा असा महापौर मुंबईत आणायचा का? ही निवड तुम्हाला करायची. तुम्हाला निवड एका पक्षाचं बहुमत, एका पक्षाची सत्ता, एका पक्षाचा महापौर यासाठी करायची नाहीये. शिवसेनेचा महापौर, उबाठाचा महापौर, मनसेचा महापौर, भाजपचा महापौर हा विषयच नाहीये. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटाने तुमच्या समोर अतिशय मर्यादित पर्याय ठेवलेले आहेत. तुम्हाला अतिरेक्यांच्या सत्या खुर्चीसाठी अतिरेक्यांना चुचकारणारा महापौर पाहिजे का? अतिरेक्यांना मदत करणारा, जिहादींना मदत करणारा महापौर हवाय का? की त्यांची नांगी ठेचणारा पक्ष महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात सत्तेवर पाहिजे, याची तुम्हाला निवड करायची. म्हणून हे समजून येण्यासारखं आहे. वरकरणी अशी वाक्य, अमित साटम जे वाक्य, मी ते एक वाक्य तुम्हाला परत परत समजावतोय. हे वाक्य तेव्हा तुम्हाला अर्थहीन वाटलं असेल. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये मतांचं विभाजन करून आपली पोळी भाजून घ्यावी अशी वर्णनं सगळ्या सेक्युलर संपादकांनी केली अमित साटमवर टीका करताना. पण अमित साटम हा मुंबईच्या सामान्य नागरिकाला संभाव्य धोका दाखवत होता. तो आपण समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आणि मला तर वाटतं की भले उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देणार नसतील, उबाठा शिवसेना दिल्लीच्या घटनेनंतर मूग गिळून गप्प बसली असेल, पण मराठी माणूस, मुंबईकर याविषयी भयंकर सावध असतो. आणि म्हणून मराठी अस्मिता ही टिकवायची असेल तर त्याला
हिंदू म्हणून जगावं लागेल आणि हिंदू म्हणून जगणाराच मुंबई वाचवत असतो. तो एका नावाशी, एका पक्षाच्या नावाशी निगडीत नसतो. हे उद्धव ठाकरेंना मतदानातून दाखवावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पत्रकारांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांना या गोष्टीने धडा शिकवलेला आहे. पण मुद्दा इतकाच की अमित साटमने हा इशारा खूप आधी आपल्याला दिला होता. आपण त्याचा गंभीरपणे विचार केला होता का, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा आणि त्याचं उत्तर आरशासमोर उभं राहून स्वतःलाच द्यावं. कारण संकट आपण आमंत्रित करणार असू तर आपल्याला ब्रह्मदेव सुद्धा, ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्हाला कळेल अमित साटम 3-4 महिन्यापूर्वी बोलला त्या वाक्यातला गंभीर आशय किती होता. मित्रांनो, थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.